हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही तुम्ही रात्रीच्या जेवणामध्येही बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यामध्येही बनवू शकता. हेल्दीसोबतच टेस्टी असणार आहे. तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ. तर इथे मेजरमेंटचं काही प्रमाण नाही आहे. तुम्हाला किती घ्यायचं आहे त्या अंदाजानुसार, म्हणजे किती बनवायचे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही घ्यायचं आहे. तर मी साधारण 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे तेच तांदळाचं पीठ आहे जे आपण रेग्युलर भाकरीसाठी वापरतो. आता यामध्ये तिखटपणासाठी मी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा वापरलेला आहे. इथे तुम्हाला बारीक चिरायचे असतील तर बारीक चिरूनही घालून घेऊ शकता. आता यामध्ये एक कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते. तुम्हाला यामध्ये भाज्या वगैरे ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकता, त्याने खूपच हेल्दी होईल. तर सोबतच भरपूर अशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे. आणि यामध्ये मी साधारण 3 बटाटे हे उकडलेले घेतलेत. त्याला थोडंसं हाताने कुस्करून घेते आणि ते यामध्ये ॲड करते. हे टोटली ऑप्शनल आहे, पण आपण जो नाश्ता करत आहोत तो छान कुरकुरीत होण्यासाठी मी बटाट्याचा वापर केलेला आहे. 1 चमचाभर ओवा हातावर चोळून घालायचा आहे आणि 1 चमचाभर जिरे घेतलेत ते यामध्ये मी ॲड करते. जिरे तुम्हाला घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालेल, पण खूपच टेस्टी लागतात कच्चे जिरे जर आपण वापरले तर. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण मिश्रण मिक्स करत जाऊ तसं बटाट्याच्या फोडी देखील आपल्याला छान कुस्करून घ्यायच्यात, म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे बटाट्याच्या फोडी मी हाताने कुस्करल्या आहेत. तुम्हाला जर बटाटा किसून घालायचा असेल तर तो अगदी सोपा उपाय आहे. आता छान मिक्स करून झाल्यावर काय करायचं आहे, थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. इथे नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरचं मी पाणी घेतलेलं आहे. कोमट वगैरे पाण्याची काहीच गरज नाही आहे. टोटल 2 ग्लास पाणी लागले मला हे बॅटर करण्यासाठी. तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. या पद्धतीचंच मिश्रण हवं आहे आपल्याला. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अगदी आपण थालीपीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर इथे मी पीठ भिजवलेलं आहे. आता काय करायचं आहे, गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्यातलं साधारण थोडं मिश्रण आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचं आहे. तर पसरवत असताना मी इथे पाण्याचा हात लावून मिश्रण पसरवून घेते, म्हणजे हाताला चटका वगैरे बसणार नाही. तुम्हाला जर हाताने पसरवता येत नसेल, म्हणजे चटके बसत असतील, तर इथे तुम्ही चमच्याने देखील हे पसरवून घेऊ शकता. तर छान जितकं जाड पातळ हवं आहे तेवढं इथे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही नाश्ता बनवला तर मुलांना नक्की आवडेल. सोबतच जे मुलं भाकरी खात नाहीत त्यांना या पद्धतीने नाश्ता बनवून खाऊ घाला किंवा डब्याला देखील दिला तरी पण चालून जातो. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मिश्रण मी हे पसरवून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. तर मिश्रण आपलं कोरडं पडू नये म्हणून थोडंसं वरूनसुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला एक बाजू छान शेकून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता एक बाजू छान आपली शेकून झालेली आहे. आता आपल्याला दुसरी बाजू देखील छान खमंग आणि खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची आहे. तर इन्स्टंट आणि टेस्टी होणारा असा हा नाश्ता आहे. मुलांच्या डब्यासाठी दिला तरी मुले आवडीने नक्की खातील. तर पहा, मस्त अशी दुसरी बाजू देखील आपण थोडंसं चमच्याने प्रेस करून शेकून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता दुसरी बाजू देखील छान खमंग आणि खरपूस अशी शेकून झालेली आहे. दिसायलाही फारच सुंदर दिसतंय आणि तितकंच टेस्टी देखील आहे. तर हा नाश्ता बनवल्याच्या नंतर सेपरेट अशी वेगळी भाजी करायची काहीच गरज नाही आहे. कोणत्याही भाजीसोबत हा नाश्ता आपल्याला खूपच टेस्टी लागणार आहे. पहा, मस्त खमंग आणि खरपूस असा नाश्ता तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळा नाश्ता करून घेतला आणि बटाट्याच्या भाजीसोबत सर्व केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.